नमस्कार. आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. आपण आपले अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा उद्या संपत आहे. उद्या महाराष्ट्रातील 13 लोकसभा मतदारसंघातील मतदान पार पडेल आणि महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया पूर्ण होईल आणि मग 4 जूनला मतमोजणीनंतर निकाल लागणार आहे. मुंबईतील काल आपण 3 मतदारसंघाबाबत चर्चा केली. आता 4था मतदारसंघ की जो वांद्र्याच्या पलीकडून म्हणजे विलेपार्ले, मालाड, गोरेगाव या पट्ट्याच आणि इकडं पश्चिम रेल्वेच्या पूर्वेचा थोडा भाग, काही भाग असा मिळून हा लोकसभा मतदारसंघ तयार झालेला आहे. या मतदारसंघातून गेल्यावेळी शिवसेनेचे गजानन कीर्तीकर हे विजयी झाले होते. शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर गजानन कीर्तीकर हे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात गेले, तर त्यांचे पुत्र अमोल कीर्तीकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षात राहिले. यावेळी या मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अमोल कीर्तीकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे आणि त्यांच्या विरोधात महायुतीनं अगदी शेवटच्या क्षणी आणि अगदी 2-3 आठवड्यापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात गेलेल्या आमदार रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिली आहे. तसं पाहिलं तर रवींद्र वायकर यांच्यावर पण अनियमिततेबाबत आरोप आहेत आणि अमोल कीर्तीकर यांच्यावर पण आरोप झालेले आहेत. हा मतदारसंघ तसा संमिश्र असा आहे. म्हणजे या मतदारसंघात जवळपास 48 ते 50% महाराष्ट्रीयन म्हणजे मराठा मतदार आहेत, तर उर्वरित मतदारात गुजराती आणि मारवाडी या समाजाचं मतदान जास्त आहे. तसं या मतदारसंघात झोपडपट्टी, चाळी ह्या पण आहेत. त्यामुळं या मतदारसंघाची लढत तशी दोघात अगदी चुरशीची होईल. मात्र अमोल कीर्तीकर यांनी गेल्या 1-1.5 महिन्यापासून या मतदारसंघात आपल्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे. असल्यामुळं त्यांनी जवळपास सर्व मतदारसंघ पिंजून काढलेला आहे. तर वायकर यांना अगदी उमेदवारी अर्ज भरण्याच्या 1-2 दिवस अगोदर उमेदवारी जाहीर झाल्यामुळे त्यांना जुळवाजुळव करण्यासाठी वेळ लागलेला आहे. त्यातच रवींद्र वायकर यांना शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने उमेदवारी देऊ नये म्हणून भाजप अगदी शेवटपर्यंत ठाम होती. मात्र तेथील स्थानिक कार्यकर्ते नेत्यांचं म्हणणं न ऐकता महायुतीच्या समन्वयकांनी रवींद्र वायकर यांची उमेदवारी निश्चित केली. त्यामुळं हे नाराज भाजपचे नेते काय करतील हाही प्रश्न आहे. या मतदारसंघातील जे विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर आहेत हे आपल्या मुलाची बाजू गप्प बसून मुलाची बाजू घेतील की आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचारात जातील हाही प्रश्न होता. मात्र आपल्या वयाचं कारण पुढं करत गजानन कीर्तीकर हे निवडणूक रणधुमाळीपासून दूरच राहिलेले आहेत. त्यावरून त्यांची आपल्या मुलाच्या उमेदवारीला मूकसंमती आहे असंच अर्थ येथील जनता काढत आहे. या मतदारसंघात अमोल कीर्तीकर यांचं तसं उत्तर भारतीय आणि गुजराती समाजात पण चांगलं नातं आहे. त्यामुळं त्यांचं पारडं आज घडीला जड वाटतं आणि तेच या मतदारसंघातून निवडून येतील असं दिसतं. त्या पुढचा मतदारसंघ जो की विरारपासून चालू होतो ते कांदिवलीपर्यंत आहे. या मतदारसंघात विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी
यांची उमेदवारी भाजपने कापली आणि त्यांच्याऐवजी इथून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी दिली. पियुष गोयलच्या उमेदवारीमुळे साहजिकच गोपाळ शेट्टी आणि त्यांचे समर्थक नाराज होते. त्यांची नाराजी कशीबशी दूर करण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आलं असं वाटत असलं तरी आतून हे काय करणार यावर पियुष गोयल यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यांच्या विरोधात येथून ही जागा, तसं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आपल्याला सुटावी असा प्रयत्न केला, परंतु महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा काँग्रेसला गेली आणि काँग्रेसने तेथून उमेश पाटील यांना उमेदवारी दिली आहे. आणि पाटील आणि गोयल असा इथं सामना रंगणार आहे आणि शक्यता इथं लढत काटेकी होईल, मात्र ही जागा पियुष गोयल जिंकतील असंच चित्र आहे. तसे मुंबईतील 6वा आणि शेवटचा मतदारसंघ जो की ठाण्यापासून सुरुवात होतो आणि कुर्ल्यालगत संपतो, इकडं असा हिल वगैरे असा त्या परिसरात भाग येतो. या मतदारसंघात घाटकोपर, जोगेश्वरी, घाटकोपर, मुलुंड आदी मुंबईतले उपविभाग येतात. या इथेही भाजपनं विद्यमान खासदारांचं तिकीट कापून इथं मिहीर कोटेच्या या गुजराती नेत्यास उमेदवारी दिली आहे. आणि हा मतदारसंघ महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटला आणि त्यांनी त्यांच्या पक्षात 1-2 वर्षापूर्वीच प्रवेश केलेल्या माजी खासदार संजय दिना पाटील यांना उमेदवारी दिली आहे. संजय दिना पाटील हे एकदा खासदार, त्यांचे वडील दिना मामा पाटील यांचंही या परिसरात पूर्वीच कार्य आजही लोक आठवण ठेवून आहेत. त्यामुळं इथं मिहीर कोटेच्या हे जरी गुजराती आणि इतर भाषिक मतदारांवर अवलंबून असले तरी संजय दिना पाटील त्यांची डाळ शिजू देणार नाहीत असंच चित्र आहे. त्यामुळं इथून दुसऱ्या वेळी संजय दिना पाटील खासदारकीची निवडणूक जिंकतील असंच एकंदरीत चित्र आहे. तर या 13ही मतदारसंघातील मतदान केंद्रावर मतपेट्या म्हणजे EVM मशीन रवाना होण्यास सुरुवात झाली आहे आणि उद्या सकाळी 7 वाजता या मतदारसंघात मतदानाला सुरुवात होईल आणि सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असणार आहे. जाता जाता आमचे मित्र केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण संचालनालयातून उपसंचालक म्हणून निवृत्त झालेले शाहू पाटोळे यांनी काही 4-5 वर्षापूर्वी अन्न हे अपूर्ण ब्रह्म हे पुस्तक लिहिलं होतं आणि या म्हणजे दलित आणि मागास अशा समाजातील जेवणात कोणकोणते प्रकार असतात, काय त्यांचं खानपान कसं असतं यावर हे पुस्तक लिहिलेलं होतं. आणि या पुस्तकाचं आमचेच एक मित्र जे मुंबईत असतात भूषण कोरगावकर यांनी या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद केला आहे. या इंग्रजी अनुवादित पुस्तकाचं नाव दलित किचन्स ऑफ मराठवाडा असं असून प्रसिद्ध अशा हार्पर कॉलिन्स या प्रकाशनानं हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. या पुस्तकाचं प्रकाशन जून महिन्यात होणार असून या पुस्तकाची प्रत औरंगाबाद येथे शाहू पाटोळे आणि त्यांचे सहकारी जे संडे क्लब त्यांचा आहे त्या संडे क्लबमध्ये आज पुस्तक शाहू पाटोळेने आपल्या सहकाऱ्यांना दाखवलं. त्या पुस्तकाचं सहकाऱ्यांनी कौतुकही केलं. खामगावसारख्या धाराशिव जिल्ह्यातील खामगावसारख्या लहान खेड्यातून हा तरुण आमचा मित्र आता परदेशात पण त्याच्या पुस्तकामुळं त्याचं नाव होईल. त्याची कन्याही सध्या ब्रिटनची राजधानी लंडन येथे आपलं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून तिथंच आता ती नोकरी पण करत आहे. तर या संडे क्लबच्या कार्यक्रमात आज प्राध्यापक जयदेव डोळे,
प्राध्यापक संतोष भूमकर, दासू वैद्य, सुधीर महाजन, महाराष्ट्राच्या माहिती आणि जनसंपर्क विभागातून निवृत्त झालेले, उपसंचालक म्हणून निवृत्त झालेले राधाकृष्ण मुळी, जीवन कुलकर्णी आदी मंडळी उपस्थिती. शाहू पाटोळेंच्या या नव्या पुस्तकास हार्दिक शुभेच्छा. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.